मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या या मागणीवरती ठाम असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केलेली आहे। जरांगेंच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्टला मुंबईतल्या आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनासाठी मराठा समाजानं चलो मुंबईचा एल्गार दिलाय। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मुंबईतून निघणार नाही, सरकार उलथवण्याची ताकद आमच्या जवळ असल्याचा इशाराही जरांगे पाटलांनी यावेळी दिलाय। तसंच एकदा मुंबईमध्ये आल्यानंतर कुणाचंही ऐकणार नाही, त्यामुळे पदयात्रा निघण्याआधी 2 दिवसात सरकारनं निर्णय घ्यावा असा अल्टिमेटमही जरांगेंनी दिलाय। दरम्यान मराठा आंदोलकांची ही पदयात्रा 27 ऑगस्टला निघणार असून तिचा मार्ग कसा असेल याची माहिती जरांगेंनी दिली आहे। तर आंदोलकांचा मार्ग कसा असेल त्यावर एक नजर टाकूया। तर आंदोलकांचा मार्ग नेमका कसा आहे त्यावरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ते समजावून घेण्याचा आणि माहिती घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करूयात। तर आंदोलनाचा मार्ग कसा असेल, 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता मुंबईकडे कूच केली जाईल। मुंबईसाठी ते रवाना होतील। त्यानंतर अंतरवालीहून मंकाळा, शहागड चौक, आंबळ, टाकळी, तुळजापूर, वाघाडी आणि पैठणहून त्यानंतर मुंबईचा मार्गस्थ केला जाईल। 27 ऑगस्टला शिवनेरीवरती आंदोलकांचा मुक्काम असेल। तर 28 ऑगस्टला शिवनेरीचं दर्शन घेऊन राजगुरू खेड मार्गे चाकण देखील गाठलं जाणार आहे। चाकण नंतर तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे आझाद मैदान आणि 28 ऑगस्टला आझाद मैदानामध्ये ते दाखल होतील आणि त्या ठिकाणी शांततेचं आवाहन करत या ठिकाणी हे आंदोलन पार पडताना दिसेल। 29 ऑगस्टला बेमुदत उपोषण सुरू होणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच सांगितलंय। तर बरं, या आधी देखील जरांगेंनी बऱ्याच